हॅलो फ्रेंड्स, मी नेहा जाधव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे। आज आपण बघणार आहोत पिठाच्या मिरच्या। मिरच्या आपण पूर्ण चिरून घेतलेली आहे। याच्यातली बिया काढून घ्यायच्या आहेत आणि मीठ लावून ठेवायचं आहे। सगळ्या मिरची चिरून घ्यायच्या आहे अशा। पाहू शकता सगळ्या मिरची चिरून घेतलेल्या आपण। अशा प्रकारे आपण सगळ्या बिया काढून घेणार आहोत मिरचीच्या पूर्ण। होऊ शकतात सगळ्या मिरचींच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। सगळ्या मिरच्यांवर मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। ह्या जाड मिरच्या आहे, बारीक मिरच्या नाही आहे। जाड मिरच्या जास्त तिखट नसतात। एक वाटी बेसन पीठ घेतलंय आपण। यात चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आपण। एक छोटा चम्मच हळद घेतलेली आहे। अर्धा चम्मच हिंग घेतलेले आहे आपण। जिरं ओवा पूड टाकलेली आहे आपण थोडंसं, छोटा चम्मच। एक चम्मच आलं लसूण पेस्ट टाकलेली आपण। यात आपण कोथिंबीर चिरून टाकणार आहोत, बारीक कोथिंबीर चिरायची आहे। थोडं आपण तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये, अर्धा पळी तेल टाकलेलं आहे। तव्यावर पण तेल टाकून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित तेल पसरवून घ्यायचं आहे तव्यावर। त्यानंतर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। भिजवून घ्यायचं आहे पाणी टाकून, थोडं थोडं पाणी टाकायचं आहे। चांगलं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित। मिरच्यांमध्ये आपल्याला पीठ भरून घ्यायचं आहे, बारीक बारीक भरायचं आहे, खूप जाड भरायचं नाही आहे। आणि ज्या बाजूने आपण पीठ भरलं आहे त्याच्या उलट्या साईडने आपण मिरची ठेवायची तव्यावर। चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचं। खूप घट्ट किंवा खूप पातळ केलेलं नाही आपण पीठ, तुम्ही पाहू शकता। खूप पातळ नाही करायचं, नाहीतर मिरचीला ते लटकणार नाही। हे अशा मिरच्या खरपूस झाल्यानंतर तुम्ही नुसत्या असे पण खाऊ शकता। अशा व्यवस्थित सगळ्या मिरच्या अशा ठेवून घ्यायच्या आहे। गॅस आपण चालू केला आहे, फुल गॅसवर होऊ द्यायच्या या सगळ्या मिरच्या। व्यवस्थित सगळीकडे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला, मिरचींची आवटी घ्यायची। पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे। काढून घेतलेलं आहे। बारीक गॅस केलेला आहे।
तर मिरच्या आपल्याला पलटवायच्या आहेत. मिरच्या आपण पलटवून घेतलेल्या आहे. परत फुल गॅस करायचा आहे. ज्या मिरच्या लालसर झाल्या त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. चेक करून घ्यायचे आहे. अशा व्यवस्थित झाल्या की त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तयार झालेल्या आहे आपल्या पिठाच्या मिरच्या. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.